नमस्कार मित्रांनो, 2024च्या पहिल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मराठा आरक्षण आंदोलनाची SIT चौकशी करण्याची घोषणा केली होती। त्यानुसार आता मराठा आरक्षण आंदोलनाची SIT चौकशी होणार आहे। त्या संदर्भात महाराष्ट्र शासनाचा एक GR आलेला आहे। नक्की काय GR आहे ते सर्वात पहिल्यांदा बघूयात। मित्रांनो, तुम्ही बघू शकता, राज्यातील आरक्षण आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसक घटना व तत्सम बाबीची चौकशी करण्यासाठी SIT स्थापन करण्याबाबतचा दिनांक 11 मार्च 2024 रोजी निर्गमित झालेला शासन निर्णय आहे। प्रस्तावनेमध्ये तुम्ही बघा, महाराष्ट्र विधानमंडळाच्या सन 2024च्या पहिल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये दिनांक 27 फेब्रुवारी 2024 रोजी राज्यातील आरक्षण आंदोलनातील हिंसा पूर्वनियोजित होती किंवा कसे या विषयाची चर्चा झाली। सदर चर्चेच्या अनुषंगाने माननीय अध्यक्ष महाराष्ट्र विधानसभा यांनी प्रकरणाची SIT मार्फत सखोल चौकशी करावी असे निर्देश दिले आहेत। सदर निर्देशाच्या अनुषंगाने खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात आला आहे। आता निर्णय काय आहे बघा मित्रांनो, माननीय अध्यक्ष महाराष्ट्र विधानसभा यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे राज्यातील आरक्षण आंदोलनादरम्यान गेल्या काही महिन्यात झालेल्या हिंसक घटना व तत्सम बाबीची सखोल चौकशी करण्याकरिता श्री संदीप कर्णिक भापोशे, पोलीस आयुक्त नाशिक शहर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक SIT गठीत करण्यास माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी मान्यता दिली आहे। उपरोक्त विशेष तपास पथकाने चौकशी करताना राज्यात आरक्षणाविषयी विविध ठिकाणी आंदोलने सुरू असताना आंदोलनाचा गैरफायदा घेऊन सामाजिक सलोखा, वातावरण अस्थिर करण्यासाठी जाळपोळ, दगडफेकी यासारख्या हिंसक घटना जाणीवपूर्वक करण्याचा प्रयत्न करणे, तसेच सोशल मीडियाचा गैरवापर करून चुकीची माहिती देऊन तसेच अफवा पसरवून दंगे भडकविण्याचा प्रयत्न करणे या व इत्यादी बाबी संदर्भात चौकशी तपास करून 3 महिन्यात शासनास अहवाल सादर करावा। सदर तपास पथकाने निमंत्रित सदस्य म्हणून तज्ज्ञ व्यक्तींना बोलविण्याचे अधिकार विशेष तपास पथकाचे प्रमुख यांना राहतील। तसेच सदर विशेष तपास पथकासाठी आवश्यक मनुष्यबळ शासनाच्या सहमतीने नियुक्त करण्याचे अधिकार विशेष तपास पथक प्रमुख यांना राहतील। अशा प्रकारचा हा शासन निर्णय होता मित्रांनो। धन्यवाद।